सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षाच म्हणजे 12वी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीनं दुपारी 2 वाजता राज्य मंडळ जाहीर करणार आहे। त्या संदर्भात ही प्रेस कॉन्फरन्स बोलले आहे। या प्रेससाठी उपस्थित असलेले माझे सर्व राज्य मंडळातील सहकारी अधिकारी तसेच इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांचं मी मंडळामार्फत प्रथम हार्दिक स्वागत करतो। आपल्याला विदित आहेत की 12वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत पार पडली होती। सदर परीक्षेसाठी माननीय नामदार दीपक केसरकर, मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग यांचं आम्हाला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभलेलं आहे। त्याचबरोबर माननीय रणजित सिंह देओल, प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, तसेच माननीय सूरज मांढरे साहेब, आयुक्त शालेय शिक्षण, तसेच या परीक्षेत प्रत्यक्ष काम केलेले आमचे सर्व क्षेत्रीय अधिकारी, मुख्य नियामक, परीक्षक, सर्व संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच सर्व संघटना, आमच्या सर्व समित्याचे पदाधिकारी, मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या बहुमोल सहकार्यामुळेच उच्च माध्यमिक म्हणजे 12वी प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज गुरुवार दिनांक 25/5/2023 रोजी जाहीर करताना मला मनस्वी आनंद होत आहे। या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो। त्याचबरोबर जे काही विद्यार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकलेले नाहीत त्यांनी नाउमेद न होता आमच्या पुरवणी परीक्षेसाठी सज्ज राहून आपलं भविष्य उज्ज्वल करावं असे मी अपेक्षा ठेवतो। या परीक्षेची प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला माहीत आहे की आमचं राज्य मंडळाचं 12वी परीक्षेचं आणि 10वी परीक्षेचं वेळापत्रक आम्ही आधी जाहीर करतो। त्यानुसार 30/12/2022 रोजी ऑनलाईन वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलं, शाळांसाठी जाहीर केलं आणि या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये जे मुख्य विषय असतात त्या मुख्य विषयासाठी 1 दिवसाचा खंड दिला गेला होता, जेणेकरून विद्यार्थ्याच्या मनावरील जे काय परीक्षेचं ओझं आहे, ताण आहे ते कमी होण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळेल। त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या मनावरील ओझे किंवा दडपण दूर करण्यासाठी राज्य मंडळामार्फत समुपदेशकांची एक टीम तयार केली गेली होती। त्याचबरोबर आमच्या विभागीय मंडळामार्फत सर्व जिल्ह्यांसाठी समुपदेशकांची एक टीम तयार करण्यात आली होती, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी सोडवण्यासाठी या समुपदेशकांनी फार मोलाचं सहकार्य मंडळाला आणि विद्यार्थ्यांना केलेलं आहे। त्याचबरोबर राज्य शैक्षणिक संशोधन संस्था म्हणजे SCRT मार्फत 383 समुपदेशकांची फौज निर्माण होती। त्यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना या लेखी परीक्षेच्या कालावधीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या काय अडीअडचणी असतील, विद्यार्थ्यांच्या काही शंका असतील तर शंका दूर करण्याचं काम या सर्व समुपदेशकांमार्फत करण्यात आलेलं होतं। 12वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023साठी 154 विषयासाठी घेण्यात आली। या 154 विषयासाठीमध्ये विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक शिक्षण या विषयाचे हे विषय होते। विज्ञान विषयासाठी आपण मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या 4 माध्यमातून
तर अन्य शाखांसाठी या 4 माध्यमाशिवाय गुजराती व कन्नड असे एकूण 6 माध्यमांमध्ये ही परीक्षा घेतली गेली होती. यावर्षी आपण गैरमार्ग प्रतिबंधक उपाययोजना केली गेली होती. या संदर्भात मला सांगायला आनंद वाटतो, माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली, त्याचबरोबर माननीय पोलीस महासंचालक, माननीय मुख्यमंत्री महोदयांचे सचिव महोदय, त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव, त्याचबरोबर ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव अतिरिक्त मुख्य सचिव व शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, याचबरोबर सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, राज्यमंडळ अध्यक्ष, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एक ऑनलाईन मीटिंग झाली आणि ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात, निकोप वातावरणात कशा पद्धतीनं पार पाडावी याचं नियोजन केलं गेलं आणि याच्या सर्व संबंधितांना सूचना यावर्षी प्रथमच अशा प्रकारची मीटिंग होऊन त्यामुळं परीक्षेच्या कालावधीसाठी एक वातावरण निर्मिती राज्यभरात निर्माण झाली होती. आणि या दृष्टिकोनातून फेब्रुवारी-मार्च 2023 या परीक्षेसाठी राज्यात कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती आणि त्यानुसार 14 फेब्रुवारी 2023 रोजी एक शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलं होतं ही कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यासाठी. याचबरोबर ही परीक्षा नेहमीप्रमाणे कॉपीमुक्त वातावरण घेण्यासाठी आपण राज्य मंडळामार्फत माननीय विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना DO लेटर देऊन त्यांना आवाहन केलं होतं की आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या विभागामध्ये ही परीक्षा चांगल्या आणि निकोप वातावरणामध्ये पार पाडली जाईल. परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाची 271 भरारी पथकं कार्यरत होती. त्याचबरोबर जिल्हा स्तरावर काही जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार किंवा माननीय मुख्य सचिवांच्या सूचनेनुसार त्यांनीसुद्धा आपापली भरारी पथके निर्माण केली होती आणि त्यामुळं यावर्षी गैरप्रकाराला निश्चितपणे आळा बसल्याचं आम्हाला एकंदर दिसून येतं. त्याचबरोबर या परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी आमचे क्षेत्रीय अधिकारी तसेच मंडळ सदस्य यांनीसुद्धा या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या आहेत. सदर परीक्षेसाठी एक महत्त्वाचा बदल आपण केला होता की कस्टडीतून म्हणजे परिरक्षक कार्यालयातून ज्यावेळी हे आमच्या प्रश्नपत्रिका संबंधित केंद्रावर जातात ते आमचे परिरक्षक म्हणजे कस्टोडियन त्यांना म्हणतो किंवा रनर असं, सहाय्यक कस्टोडियन किंवा रनर असं म्हणतो, या रनरला एक GPS ट्रॅकिंग दिलं होतं आणि त्यांच्या मोबाईलमध्ये GPS ट्रॅकिंग ऑन करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हे परिरक्षक कस्टडीतून त्या संबंधित केंद्रावर किती वाजता निघाले, किती वाजता पोहोचले, त्यांचं लोकेशन ट्रेस करण्यात आम्हाला यश मिळालं होतं आणि हा एक मोठा बदल यावर्षी या परीक्षेसाठी करण्यात आला होता. त्याचबरोबर यावर्षी मागील परीक्षांचा अनुभव लक्षात घेऊन सुरुवातीला प्रश्नपत्रिका 10 मिनिटं आपण आधी देत होतो, तो निर्णय बदलून नंतरची 10 मिनिटं विद्यार्थ्यांना वाढवण्यात आली. त्यामुळे प्रत्यक्ष सकाळच्या सत्रात 11 वाजता आणि दुपारच्या सत्रात प्रत्यक्ष 3 वाजता उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आणि 11 वाजता आणि 3 वाजता विद्यार्थ्यांनी लिखाणास सुरुवात केली होती. त्याचबरोबर यावर्षी आणखी एक महत्त्वाचा बदल केला होता, तो म्हणजे आपण काही आयडियाज लोकांकडून मागवल्या होत्या, समाज माध्यमाकडून मागवल्या होत्या, जेणेकरून परीक्षेच्या गैरप्रकारांना आळा बसेल आणि त्यामध्ये आम्हाला एक आयडिया पसंत पडली आणि त्यानुसार विद्यार्थ्यांची जी शिक्षा सूची असते ती शिक्षा सूची आधी प्रसारित केली गेली, ती सर्व कनिष्ठ महाविद्यालय शाळांना वाटण्यात आली आणि त्याचं वाचन किंवा त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यामध्ये आम्ही बऱ्याच प्रकारे सक्सेसफुल झालो असं मला मनस्वी वाटतं. आणि त्याचबरोबर 10वी-12वीच्या या परीक्षेसाठी अतिशय चांगल्या वातावरणात पार पडली. त्या दृष्टिकोनातून ही परीक्षा पार पडल्याबद्दल आणि या कालावधीत आपणसुद्धा सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधींनी, कॅमेरामननी आम्हाला सहकार्य केलं आणि परीक्षेचं वातावरण टिकवून ठेवण्यास मदत केली, त्याबद्दल मी आपलंसुद्धा आभार मानतो. आता या निकालाची ठळक वैशिष्ट्ये, फेब्रुवारी-मार्च 2023 झालेल्या निकालाची ठळक वैशिष्ट्ये कॉपी द्या. या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळे म्हणजे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती,
नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामधून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम या शाखातील एकूण 14,28,194 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नियमित म्हणजे रेग्युलर विद्यार्थी. त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेला 14,16,371 विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 12,92,468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व या नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी आहे 91.25% अशी आहे. या परीक्षेतील 9 विभागीय मंडळामधून सर्व शाखांमधून म्हणजे कला, वाणिज्य, व्यवसाय शिक्षण त्याचबरोबर विज्ञान यासाठी 35,879 रिपीटर विद्यार्थी म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 35,583 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 15,775 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी म्हणजे रिपीटर विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्याच्या निकालाची उत्तीर्ण टक्केवारी 44.33% इतकी आहे. 17 नंबर म्हणजे खाजगी विद्यार्थी म्हणून नोंद केलेले एकूण विद्यार्थी संख्या 36,454 इतकी होती. त्यापैकी 35,834 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 29,526 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि या खाजगी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी आहे 82.39% इतकी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये 6,113 विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6,072 दिव्यांग विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले व त्यापैकी 5,673 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि दिव्यांगांच्या निकालाची एकूण उत्तीर्ण टक्केवारी 93.43% इतकी आहे. 12वी परीक्षेस दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण देण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांमध्ये नेहमीप्रमाणेच कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक कोकण विभागीय मंडळाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 96.01% इतका आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 88.13% इतका आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित बसलेल्या मुलींचा निकाल 93.73% इतका आहे. तर मुलांचा निकाल 89.14% इतका आहे. म्हणजे नेहमीप्रमाणेच मुलींनी या निकालात बाजी मारली असून मुलींच्या निकालाची उत्तीर्ण टक्केवारी मुलांच्या उत्तीर्णच्या टक्केवारीपेक्षा 4.59% जास्त आहे. 12वीची परीक्षा 154 विषयासाठी घेतली होती. त्यापैकी 23 विषयाचा निकाल हा 100% लागलेला आहे. आता जर आपण निकालाचं कंपॅरिझन केलं तुलना केली 2020 पासून 2023 पर्यंत तर 2022 म्हणजे इयत्ता 12वीचा मार्च एप्रिल 2022चा निकाल होता एकूण निकाल होता 94.22% आणि या वर्षीचा निकाल आहे 91.25%. म्हणजे मागील वर्षीच्या परीक्षेची तुलना करता या वर्षीचा निकाल 2.97% इतक्याने कमी झाला म्हणजे घटला आहे. परंतु तथापि मागील परीक्षा ही वेगळ्या वातावरणात पार पडली होती. विद्यार्थ्यांना म्हणजे 70, 80 किंवा 100 गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास वाढीव दिला गेला होता. 75% अभ्यासक्रमावर परीक्षा प्रत्यक्ष घेण्यात आली होती. यावर्षी 100% अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आली आणि कोणताही वाढीव वेळ दिला नव्हता हे प्रामुख्याने लक्षात घेतला. आपण नियमित परीक्षा म्हणजे जशी 2023ची परीक्षा झाली तशी परीक्षा प्रत्यक्ष 2020 झाली होती. 2020चा निकाल होता 90.66% आणि 2023चा निकाल आहे 91.25%. म्हणजे 2020च्या निकालाशी 2023च्या निकालाची जर तुलना केली तर हा निकाल 0.59% एवढ्या वाढलेला दिसून येतो. नेहमीप्रमाणे
सन 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून स्काउट, NCC, स्काउट गाईड आणि क्रीडा या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यात आलेले आहेत. आता प्रामुख्याने मला सांगावंसं वाटतं, जो मुद्दा न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये उद्धृत केलेला आहे त्याप्रमाणे आणि यावर्षी CBSEने सुद्धा CIS क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम किंवा पुरवणी परीक्षा जाहीर केल्या 10वीसाठी, त्याप्रमाणे आपण सुद्धा ही परीक्षा जे विद्यार्थी फेब्रुवारी-मार्च 2000 परीक्षेत सर्व विषयात पास झालेले आहेत त्यांना क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम म्हणजे श्रेणी सुधार योजना किंवा गुण सुधार योजना लागू करतो. त्यानुसार यावर्षी या विद्यार्थ्यांना सुद्धा ही योजना लागू होईल आणि जे विद्यार्थी सर्व विषयात या परीक्षेला एकाच वेळी सर्व विषयात पास झाले असतील तर त्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या 2 परीक्षा म्हणजे जुलै 2023 आणि मार्च 2024च्या परीक्षेला बसण्यास संधी असेल. आणि माझं प्रामुख्याने समाज माध्यमांना आव्हान आहे की ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये कमी गुण पडले असे वाटत असेल किंवा ज्या विद्यार्थी दुर्दैवाने या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकले नसतील त्यांनी जुलै 2023 या परीक्षेसाठी सज्ज राहावं, जेणेकरून विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार असू दे किंवा अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या परीक्षेला बसता येतं आणि श्रेणी सुधारखाली सलग 2 परीक्षा या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसता येतं आणि जेणेकरून विद्यार्थ्याला आणखी काही संधी त्याच्या करिअरच्या दृष्टिकोनातून मिळू शकते. आपल्या निकालाची कार्यपद्धती आपल्याला माहीत आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी आपण हा निकाल आधी ऑनलाईन जाहीर करतो आणि या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष गुणपत्रिका ह्या विद्यार्थ्यांना 5 जून रोजी दुपारी 3 वाजता त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयातून प्राप्त होऊ शकतील. त्यानंतर हा निकाल आज 25/5/2023 रोजी आमची जी संकेतस्थळं आहे, जी संकेतस्थळं आम्ही डिक्लेअर केली आहेत, या संकेतस्थळावरून दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी किंवा शाळांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी हे खुलं होत आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. आता गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती गुणपडताळणीसाठी उद्यापासून म्हणजे 26/5/2025 ते 5/6/2025 या कालावधीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन गुणपडताळणीसाठी अर्ज करता येतील. तर त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतींची मागणी करता येते, कारण आपल्या ज्या उत्तरपत्रिका तपासल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना काही शंका असतील तर त्या विद्यार्थ्यांना या उत्तरपत्रिकांची छायाप्रत घेता येते. यासाठी संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याचा कालावधी हा उद्यापासून म्हणजे 26/5 तारखेपासून 14 जूनपर्यंत हा कालावधी देण्यात आलेला आहे आणि यासाठी 400 रुपये प्रति उत्तरपत्रिका एवढे शुल्क विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. त्यानंतर उत्तरपत्रिकाचे पुनर्मूल्यांकन विद्यार्थ्यांनी छायाप्रत घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी ती छायाप्रत विद्यार्थ्यांना काही शंका असेल तर ती छायाप्रत ती विद्यार्थ्यांनी आपापल्या शिक्षकांना दाखवून ती तपासून घ्यावी आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना वाटत असेल की ह्या उत्तरपत्रिका तपासणीमध्ये काही त्याला गुण कमी जास्त होऊ शकतात तर अशा विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्याची सोय उपलब्ध केलेली आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रति विषय 300 रुपये भरून त्या ऑनलाईन पद्धतीने भरून त्याप्रमाणे विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. विविध स्पर्धा परीक्षा म्हणजे JEE मेन किंवा प्रोफेशनल परीक्षा असतात अशा विद्यार्थ्यांसाठी ह्या उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकन तातडीनं करून देण्याचे आदेश विभागीय मंडळांना कळवण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणे पुढील परीक्षेपूर्वी या विद्यार्थ्यांना या उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकन करून मिळेल, जेणेकरून विद्यार्थ्याच्या जे काही व्यावसायिक कोर्स आहेत ते व्यावसायिक कोर्सला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना हे उपयोगी पडू शकतं. विद्यार्थ्यांना ह्या गुणपत्रिका देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपण सामान्य ज्ञान आणि IT विषयाची आपण परीक्षा घेतो ऑनलाईन पद्धतीनं.
त्या विषयाची सुद्धा छायाप्रत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं मिळू शकते। या परीक्षेत जे विद्यार्थी यशस्वी झालेत त्यांचं मी पुनश्च अभिनंदन करतो। जे विद्यार्थी अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत त्यांनी नाउमेद न होता पुढील काळात त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांचा निकाल व त्या अनुषंगिक येणारे प्रश्न यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण काउन्सिलर नेमलेले आहेत आणि ही काउन्सिलरची सेवा येथून म्हणजे आजपासून पुढे 8 दिवस सुरू राहील आणि त्यांचे नंबर हे आम्ही पब्लिश करत आहोत। आता यानंतर या निकालाची सर्वसाधारण माहिती जर बघितली तर नियमित विद्यार्थ्यांचा निकाल त्यामध्ये नोंदणी झालेली मुलं होती म्हणजे एकूण मुले आणि मुली मिळून 14,28,194। त्यापैकी प्रविष्ट झाले 14,16,371 आणि उत्तीर्ण झाले 12,92,468 म्हणून एकूण निकालाची टक्केवारी नियमित विद्यार्थ्यांची आणि उत्तीर्ण टक्केवारी 91.25% इतकी आहे। रिपीटर विद्यार्थ्यांची उत्तीर्ण टक्केवारी मगाशी सांगितल्याप्रमाणे 44.33% आहे। नियमित व पुनर्परीक्षार्थी यांचा एकत्रित विचार केला तर एकूण टक्केवारी 90.10% येते एकत्रित विचार केला तर। आता शाखानिहाय जर राज्य मंडळाचा एकूण निकाल बघितला म्हणजे विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि ITI तर विज्ञान शाखेची उत्तीर्ण टक्केवारी सर्वात जास्त आहे ते आहे 96.09%। कला शाखेची उत्तीर्ण टक्केवारी आहे 84.05%। वाणिज्य शाखेची उत्तीर्ण टक्केवारी आहे 90.42%। व्यवसाय अभ्यासक्रमाची उत्तीर्ण टक्केवारी आहे 89.25% आणि ITI साठी उत्तीर्ण टक्केवारी आहे 90.84%। त्यानंतर विभागनिहाय निकाल जर बघितला म्हणजे मंडळनिहाय आमचे 9 विभागीय मंडळ आहेत तर त्यांचा जर आपण निकाल बघितला तर त्यामध्ये पुणे विभागाचा निकाल आहे 93.34%। नागपूर विभागाचा निकाल आहे 90.35%। औरंगाबाद विभागीय मंडळाचा निकाल आहे 91.85%। मुंबई विभागीय मंडळाचा निकाल म्हणजे उत्तीर्ण टक्केवारी 88.13%। कोल्हापूर विभागीय मंडळाचा निकाल आहे 93.28%। अमरावती विभागीय मंडळाची उत्तीर्ण टक्केवारी आहे 92.75%। नाशिक विभागीय मंडळाची उत्तीर्ण टक्केवारी आहे 91.66%। लातूर विभागीय मंडळाच्या निकालाची उत्तीर्ण टक्केवारी आहे 90.37% आणि कोकण विभागीय मंडळाच्या निकालाची उत्तीर्ण टक्केवारी सर्वात जास्त म्हणजे 96.01% इतकी आहे। दरवर्षीप्रमाणे कोकणने यावर्षीसुद्धा बाजी मारलेली आहे। आता जर गुणात्मक विचार केला या निकालाचा गुणात्मक विचार केला तर एकूण प्रविष्ट झालेले विद्यार्थी होते 14,16,371। त्यापैकी प्रावीण्यासह प्रथम श्रेणी म्हणजेच 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 1,31,561। प्रथम श्रेणी म्हणजे 60% किंवा त्यापेक्षा अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 4,12,396। द्वितीय श्रेणी म्हणजे 45% किंवा त्यापेक्षा पुढे आणि ते 60% त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 5,80,748। त्यानंतर उत्तीर्ण श्रेणी म्हणजे 35% ते 45% या दरम्यान जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या आहे 1,67,763। असे एकूण उत्तीर्ण विद्यार्थी झाले 12,92,468 आणि उत्तीर्ण शेकडा प्रमाण आहे 91.25। आता मंडळ पुढच्या पानावर मंडळ न्याय, विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा, कला शाखा, व्यवसाय अभ्यासक्रम ITI याप्रमाणे ही दिलेला टक्केवारी। यामध्ये आपण प्रश्नोत्तराच्या कालावधी जर आपला विचार असतील तर त्यामध्ये आपण याची चर्चा करू। ते वाचून दाखवण्याची आवश्यकता आहे असं मला सध्या वाटत नाही। आता जर एकूण 9 विभागीय मंडळ बघितलं तर आपण सांगितलं प्रथम क्रमांकाला कोकण विभागीय मंडळ आहे आणि शेवटचा क्रमांक आपण सांगितला की मुंबई विभागीय मंडळ आहे। परंतु पुणे 2 नंबरला आहे पुणे
93.34%, 3 नंबरला आहे कोल्हापूर 93.28%, 4 नंबरला आहे अमरावती 92.75%, 5 नंबरला आहे औरंगाबाद 91.85%, 6 नंबरला आहे नाशिक 91.66%, 7 नंबरला आहे लातूर 90.67%, 8 नंबरला आहे नागपूर 90.35% आणि 9 नंबरला आहे मुंबई 88.13%. सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यात नव्या उमेदीने आपली शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवावी आणि त्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना, त्यांच्या शिक्षकांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांनी भविष्यात उज्ज्वल यश संपादन करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. सर यावेळी 95 पेक्षा किती मार्क जास्त असलेले विद्यार्थी? नाही 75% पेक्षा आहे ते. 95 पेक्षा जास्त असलेले किती? नाही ती आकडेवारी मेरिट लिस्टमध्ये ते काढावं लागेल. 100% आहेत का कोणी? शाळांची संख्या तुम्हाला सांगतो 100%. शाळांचा निकाल 0 ते 100%. यामध्ये ते स्ट्रीम वाईज निकाल आहे 0%. ते स्ट्रीम वाईज पहिलं सायन्स फॅकल्टी घेतली, सायन्स विज्ञान विभाग घेतला तर 0% निकाल लागलेल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय 17 आहेत. त्यामध्ये पुण्यामध्ये 1, नागपूरमध्ये 2, औरंगाबादमध्ये 3, मुंबईमध्ये 3, कोल्हापूर 0, अमरावती 2, नाशिक 0, लातूर 5 आणि कोकण 1 अशी 17 कनिष्ठ महाविद्यालय आहेत ज्यांचा निकाल सायन्स फॅकल्टीचा 0% लागलेला आहे. त्यानंतर 1 ते 10% या कॅटेगरीमध्ये राज्यातील एकही कनिष्ठ महाविद्यालय नाही. त्यानंतर 10च्या पुढे 20पर्यंत या कॅटेगरीमध्ये सुद्धा राज्यातील एकही कनिष्ठ महाविद्यालय नाही. त्यानंतर 20 ते 30% एकूण 3 कनिष्ठ महाविद्यालय आहेत. त्यामध्ये अमरावती डिव्हिजनमध्ये 1 आहे, नाशिक डिव्हिजनमध्ये लातूर डिव्हिजनमध्ये 1 आहे, कोकण डिव्हिजनमध्ये नाशिकमध्ये 1 आहे आणि लातूरमध्ये 1 अशी 3 महाविद्यालये 20 ते 30% आहेत. त्यानंतर 30% ते 40% यामध्ये एकूण 4 महाविद्यालय आहेत. 40 ते 50मध्ये 12 कनिष्ठ महाविद्यालय आहेत. 50 ते 60मध्ये 19 कनिष्ठ महाविद्यालय आहेत. 60 ते 70 या कॅटेगरीमध्ये म्हणजे 60% ते 70% निकाल असणारे 54 कनिष्ठ महाविद्यालय आहेत. 70 ते 80% या कॅटेगरीमध्ये राज्यातील 144 कनिष्ठ महाविद्यालय आहेत. 80 ते 90% या कॅटेगरीमध्ये 407 महाविद्यालय आहेत. 90 ते 99.99 या कॅटेगरीमध्ये 2948 महाविद्यालय आहेत आणि 100% सायन्स फॅकल्टीचा निकाल लागला अशी महाविद्यालये 2369 महाविद्यालय आहेत. म्हणजे 5977 पैकी 2369 म्हणजे 39.64% कॉलेजचा निकाल, सायन्स फॅकल्टीचा निकाल हा 100% लागलेला आहे. त्यानंतर आपण हे सेपरेट सर त्या ह्याच्यात आपण 10 मिनिटं कमी केली, इकडे 10 मिनिटं वाढवली, पण तरी आपण ते केलं होतं की मग पेपर कुठे व्हायरल होणार नाही किंवा हे सगळं होतं. आपण त्याला रनर दिला होता, त्याला जीपीएस टॅकिंग दिलं होतं, पण तरी यावेळेस काही प्रकार घडले. हो, या किती गुन्हे यावेळेला आपण एकूण दाखल केले? एकूण यावर्षी या पेपर फुटी प्रकरणात किंवा अन्य प्रकरणामध्ये परीक्षा चालू असताना 11 गुन्हे दाखल केले होते. राज्यभरातून 11 गुन्हे दाखल झाले. त्यानंतर या परीक्षेमध्ये जर हे बघितलं आपण गैरप्रकारांची संख्या तर ते आपल्याला सांगणे आवश्यक आहे. सांगतो गैरप्रकार नियमित आणि पुनर्परीक्षार्थी मिळून डमी विद्यार्थी राज्यभरामध्ये 1 पकडला गेला, तो पुणे विभागात पकडला गेला. प्रत्यक्ष परीक्षेच्या कालावधीमध्ये गैरप्रकार म्हणजे कॉपी करताना 345 विद्यार्थी पकडले गेले. शिक्षक सहाय्य करणारे असे 0 प्रकार झाले. परंतु परीक्षोत्तर कालावधीमध्ये अनेक प्रकार होतात. त्यामध्ये आपण उल्लेख केला त्याप्रमाणे औरंगाबादसारखा प्रकार असेल
किंवा अन्य देवाचं नाव लिहिणे, धमकी लिहिणे, विनंती लिहिणे, उत्तरपत्रिकेची पानं फाडणे अशासारखे 715 प्रकार घडले. असे एकूण 1061 गैरप्रकार झाले. त्यापैकी प्रत्यक्ष कॉपी करताना 345 आणि तोतेगिरी एक असे 346 प्रकार परीक्षेच्या कालावधीमध्ये झाले. आणि परीक्षोत्तर कालावधीनंतर जे निदर्शनास आले असे 715 प्रकार होते. त्यामधले औरंगाबाद विभागामध्ये 510 प्रकार झाले. त्यापैकी आत्ता ज्यांनी विचारलं औरंगाबादचं काय झालं, 372 विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. 372 विद्यार्थ्यांची चौकशी केली गेली. हे 372 विद्यार्थी 23 कनिष्ठ महाविद्यालयातील होते. या 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेमध्ये एका संशयित व्यक्तीने एकाच व्यक्तीचं हस्ताक्षर या 372 विद्यार्थ्यांच्या म्हणजे जिथं जिथं रिकामी जागा होती त्या रिकाम्या जागेमध्ये विद्यार्थ्यांनी लिहिलेलं होतं. त्या विद्यार्थ्यांची चौकशी केली गेली. परंतु हे 2 वेगवेगळ्या परीक्षकांकडे असलेल्या हे उत्तरपत्रिका होत्या, एकाच परीक्षकाकडे नव्हत्या. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचा सकृत दर्शन यामध्ये कोणताही सहभाग दिसून येत नाही प्रथमी चौकशी अंती. त्यामुळं या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. परंतु यामध्ये जे काही दोषी आम्हाला आढळतात प्राथमिक चौकशीमध्ये त्यांच्यावर कालपासून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नाही, हे तुम्हाला कळेल गुन्हा दाखल झाल्यावर की हे कुणी केलं. यासाठी प्रत्यक्ष आम्हाला कुणी केलं आढळून येत नाही, परंतु पोलीस तपासामध्ये निश्चित होईल कोणी केलं. म्हणून आम्हाला जे संशयित वाटतात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कालपासून सुरू आहे. त्यासाठी आमचे औरंगाबाद विभागीय मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनी काल पोलीस अधीक्षक औरंगाबाद यांची भेट घेतलेली आहे. आणि पोलीस अधीक्षक औरंगाबादने संबंधित पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे आणि आजपर्यंत गुन्हा दाखल होईल. सवलतीचे गुण मिळालेले विद्यार्थी किती आहेत? सांगतो. नाही, या 372 विद्यार्थ्यांचा निकाल ओव्हर रायटिंग केलेलं वगळून त्याला मिळाले गुण वगळून बाकीचं प्रत्यक्ष ज्या विद्यार्थ्यांनी लिहिलं आहे त्यांना गुण दिलेले आहेत आणि त्यांचा निकाल जाहीर केलेला आहे. नाही, ओव्हर रायटिंगचा भाग वगळला, त्याला गुण दिलेले नाहीत. कारण यामध्ये 372 जे विद्यार्थी आहेत त्या 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीचा हस्ताक्षर दिसून येतो सकृतदर्शनी. आणि 372 विद्यार्थी हे 23 वेगवेगळ्या कनिष्ठ महाविद्यालयातील आहेत. ह्या 372 विद्यार्थ्यांचे पेपर तपासणी हे 2 परीक्षकांकडे गेलेली होती. परंतु आम्हाला ही जी सूचना मिळाली हे असा सोडला ते मॉडरेटरकडून मिळाली. म्हणजे परीक्षकानंतर जो असतो त्याला काय म्हणतात मराठीत नियामकानं आम्हाला दाखवून दिलं की असं झालेलं आहे. त्यामुळे यांची चौकशी केली गेली आणि या चौकशीमध्ये सकृत दर्शनी विद्यार्थ्यांची चौकशी केली होते. विद्यार्थी कुठेही देश वाढून येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ते जो काही ओव्हर रायटिंग केला म्हणजे जिथं जागा होती तिथं काही लिहिलेला भाग आहे तो वगळून प्रत्यक्ष विद्यार्थ्याच्या हस्ताक्षरात जो भाग आहे त्याचं पुनर्मूल्यांकन करण्यात आलं आणि त्याला गुण देण्यात आला आणि त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केलेला आहे. म्हणजे आता जे काही आहे जे कोणी इतर हस्ताक्षर आहे त्याचं काय म्हणजे पुन्हा त्यांच्या गुन्हा त्याचा ट्रेस त्या दृष्टिकोनातून आम्हाला जे संशयित आरोप वाटतात विभागीय मंडळाला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. औरंगाबादला सुरू तर याच्यामध्ये सगळ्यांचे हस्ताक्षर एकच आहे. आपण बारकोड लावतो त्यामुळे उत्तरपत्रिका कुणाचे कळत नाही. कदाचित एका कुणालाच पास करायसाठी कुणा बड्याच्या याच्यासाठी हे सगळ्यांचे ज्यात झालं आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, असं वाटत नाही. कारण आपल्या घटनेनुसार जो दोषी आढळतो त्याला शिक्षा करायला लागते. नाही, असं काय वाटू शकत नाही आणि त्याबद्दल काय तशी प्रतिक्रिया व्यक्त करता येणार नाही की एका विद्यार्थ्यासाठी असं होऊ शकतं. कारण एका विद्यार्थ्यासाठी असलं तर कुठला गुणपत्रिका कुठे गेली काय कळणार नाही. 2 वेगवेगळे परीक्षक होते. 2 वेगळ्या परीक्षकामध्ये एकाच विद्यार्थ्याचा एकाच व्यक्तीचा हस्ताक्षर आहे. त्यामुळे कळू शकत नाही. आता फौजदारी गुन्हा दाखल कारण प्रत्यक्ष तपासणी काय कोणी गुन्हा केला तर स्वतः होय म्हणणार नाही. त्यामुळं पोलीस तपासात हे नक्की निष्पन्न होईल. पेपर तपासणाऱ्यांपैकी कोणी असण्याची शक्यता आहे कारण मंडळाकडून जी काही खबरदारी घेतली जाते पेपर तपासायला देतात तर हे मधल्याच काळामध्ये कुठेतरी झालेलं आहे. मधल्याच कुठल्या तरी टप्प्यावर नाही, मंडळाकडून ती कस्टडीतून ते डायरेक्ट ज्युनियर त्या कॉलेजकडे जातं डायरेक्ट
आणि कॉलेजच्या प्राचार्यांकडून संबंधित शिक्षकाकडे त्या उत्तरपत्रिका जातात आणि त्यानंतर त्या तपासून त्या मॉडरेटरकडे जातात, म्हणजे नियामकाकडे जातात. नियामक ते तपासून मग फायनल आपल्याकडं विभागीय मंडळाकडे सबमिट करतात. म्हणजे मंडळाकडून प्रश्नपत्रिका कॉलेजमधून गेल्यापासून मंडळाकडे परत येईपर्यंत, म्हणजे मॉडरेटरने ज्या अर्थी सांगितलंय, म्हणजे कॉलेज किंवा कस्टडी ते नियामक या कालावधीत कुठेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या पद्धतीने सगळी चौकशी केली आहे आणि जे प्रथमतः संशयित जे वाटतात त्या संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाळेचं काही शक्यता वाटते तुम्हाला ज्या शाळेमध्ये नाही. 23 विविध प्रकारचे कॉलेज, वेगवेगळ्या भागातले 23 कॉलेज आहेत. आणि जसं हर्ष म्हटला की ह्या दोन परीक्षकांच्या उत्तरपत्रिकेमध्ये एकाच व्यक्तीचा हस्ताक्षर दिसतं ओव्हर रायटिंगला, म्हणजे जिथं रिकामी जागा दिसली तर लिहिलेलं आहे. याचा अर्थ कोणीतरी एकाच व्यक्तीने हे केलेलं आहे आणि त्यामध्ये कोण सामील आहे हे आपल्याला पोलीस तपासामध्ये नक्की निष्पन्न होईल. सर, पण एवढ्या स्केलवरती पहिल्यांदाच झालेला दिसतोय हा प्रकार, असा प्रकार नाही. आता असा हस्ताक्षर बदलण्याचा प्रकार हा पहिला दिसतो. सामुदायिक कॉपी होते, ही सामुदायिक कॉपीने नंतर लिहिलेलं दिसून येतं. नाही, ते प्रत्येक यानुसार वेगळं भिन्न भिन्न आहे. आणि कुठल्या विषयामध्ये हे झालं होतं? भौतिकशास्त्र या विषयामध्ये झालं होते. अच्छा, भौतिक- 12वीचे भौतिकशास्त्र विषय. गडचिरोलीमध्ये पैसे देऊन केंद्र प्रमुखांनी पेपर तपासणी कॉपीसाठी जो प्रकार दिला होता, तसे प्रकार किती घडले होते, त्यांच्यावर काय कारवाई झाली आणि हे जे पेपर आता तपासलेले आहेत त्याच्यामध्ये नंतर काही प्रकार आढळले म्हणजे सापडले का? नाही, नंतर हे हा महत्त्वाचा प्रकार म्हणजे औरंगाबादमध्ये सापडलेला प्रकार, त्यामध्ये म्हणजे ओव्हर रायटिंग केलेला. सिंदखेड राजा आणि ते प्रकार नाही, सिंदखेड राजा या ठिकाणी गणिताचा पेपर फुटल्याचा हे झालं होतं, काही पानं व्हायरल झाली होती. तर त्यामध्ये आपण मुंबई पोलीस हे जे धागेदोरे मुंबईपासून सगळीकडे पसरले, नगर आणि काय ते आपण सिंदखेड राजा बुलढाणा जिल्हा, तर यामध्ये गुन्हा दाखल केला. प्रत्येक ठिकाणी गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याचं म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा तसा दुसऱ्या दिवशी निष्पन्न झालं. मुंबईत क्राईम ब्रांचनं तो गुन्हा आपल्या हाती घेतला. क्राईम ब्रांचनं अहमदनगरमध्ये सुद्धा चौकशी केली आणि त्या चौकशीचा रिपोर्ट दिला आणि त्यानुसार जे काही होतं त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यावर कारवाई झालेली आहे. म्हणजे त्यामध्ये फारसं काही दोषी कोणी आढळून आलेलं नाही. पोलीस तपास बुलढाण्यामध्ये काही आढळलं का नाही? बुलढाण्याचा जो काही पेपर फुटीचा प्रकार होता तर त्यामध्ये काय आढळलं? नाही, त्यामध्ये आता त्यात दोन वेगळे प्रकार असतात. पेपर फुटीचा प्रकार संबंधित जो कोण संशयित आहे, म्हणजे कस्टोडियन असेल, केंद्र संचालक असेल किंवा विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थ्याला सहाय्य करणारा पर्यवेक्षक असेल, तर त्यांच्यावर गुन्हे आपण त्याचवेळी दाखल केले आहे. 7-8 किंवा संस्थाचालक असेल, त्या म्हणजे या अहमदनगरमध्ये संस्थाचालक होता, रनर होता आमचा, काही शिक्षक होते आणि हे सगळे सेल्फ फायनान्सवाले कॉलेजवाले दिसून येतात. तर या संबंधित तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस तपास त्यांच्यावर चालू आहे आणि पोलीस त्यांच्या पद्धतीने याची चौकशी करतात आणि फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. तुम्ही म्हटले की 1000 गैरप्रकार जे घडलेले ते वेगळे का एकाच प्रकारचे? नाही, 1000मध्ये 345 हे प्रत्यक्ष परीक्षेमध्ये कॉपी करताना सापडलेले विद्यार्थी आहेत आणि उरलेले जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये ओव्हर रायटिंगचे हे 396 होते आढळून आले. परंतु 396मध्ये चौकशी करता 24 विद्यार्थ्यांमध्ये कुठले ओव्हर रायटिंग आढळले नाहीत. त्यातले 372 झाले. ह्या 372चा आत्ता आपण खुलासा केला. त्याचबरोबर पेपरचं उत्तरपत्रिकेचं पान फाडणे, त्याचबरोबर ओळख पटवण्याची खूण लिहिणे, स्वतःचं नाव लिहिणे, देवाचं नाव लिहिणे किंवा अन्य काही जे प्रकार असतात, विनंती देणे, धमकी देणे, पास करण्यासाठी नोटा लावणे, असं पण असतं. नाही, असं अशा प्रकारच्या घटना घडत असतात. तर त्या पद्धतीनं हे जे एकूण 1000 जे आहेत, किती 1000 डिबार 23 आहेत काय आडवं काय हां हां नाही, ज्यांनी आपण त्याला 3 पर्याय दिले होते, ज्यांनी तो प्रश्न एकूण अ ब क का असेल तर प्रश्न क्रमांक 1 किंवा प्रश्न क्रमांक 2 अ ब क
तर त्याप्रमाणे त्यांनी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे गुण देण्यात आलेले आहेत. म्हणजे अ लिहिलं, प्रश्न 2 अ लिहिलं, प्रश्न 2 ब लिहिलं, प्रश्न 3 क लिहिलं, तरीसुद्धा त्या पूर्ण प्रश्नाचे उत्तर जे काही 6 गुण आपण दिले होते ते 6 गुण त्या विद्यार्थ्यांना, फक्त विद्यार्थ्यांना कोराच पेपर लिहिला आहे, पेपरमध्ये फक्त नंबर टाकून निघून गेला, ते विद्यार्थी सोडून बाकी जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांना त्याचे 6 गुण दिले गेले. त्याचा आपल्याला निश्चित करता येत नाही, ते प्रत्येक पेपर निहाय ते करायला लागतं, तशी आपल्याला निश्चित संख्या सांगता येते. बुलढाण्याचा निकाल आपण राखून ठेवलाय का? बुलढाण्याचा निकाल कुठल्याही जिल्ह्याचा निकाल दाखवून ठेवला नाही. ज्यामध्ये शाळेचा निकाल आपल्याला राखून ठेवता येत नाही. ज्या दोषी व्यक्ती असतात त्या दोषी व्यक्तींवर किंवा दोषी विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याची चौकशी केली जाते. दोषी हा आमचा म्हणजे संबंधित परीक्षेतील घटक असेल, म्हणजे शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, रनर असेल, कस्टोडियन असेल, तर त्यांची आपण चौकशी करतो. आणि प्रशासनातील व्यक्ती असेल तर त्याच्यावर संबंधित प्रशासनाला कळवलं जातं, संबंधित त्याच्या अथॉरिटीला कळवलं जातं. विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्याला चौकशी करून आमच्या शिक्षा सूचीनुसार त्यांना शिक्षा केली जाते. आणि शिक्षक असेल, शिक्षक सापडला असेल तर त्याचा किंवा संस्था चालक असेल तर शिक्षकाला संदर्भात संस्थेला कळवलं जातं. आणि अपॉइंटिंग अथॉरिटी संस्था असते आणि संस्था चालक असेल तर संस्था चालकावर फौजदारी गुन्हा दाखल केला. ऑलरेडी ह्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळं कोर्टामध्ये त्याचा निकाल कोर्ट देईल. परंतु यामध्ये विद्यार्थी दोषी आढळला असेल तर विद्यार्थ्याला त्या विषयाची संपादनूक रद्द केली जाते. गुन्हा दाखल केला कोणावर विरुद्ध आहे? किती लोकांच्या विरोधात आहे बुलढाण्यात? नाही, एकूण 11 आपण गुन्हे दाखल केले. बुलढाण्यात मला वाटतं एकूण 7 जण आहेत का? 6 जणांवर गुन्हा दाखल आहे. म्हणजे शिक्षक आहे, नाही, त्यामध्ये बुलढाण्यामध्ये जरा आम्ही सांगतो ती माहिती घेऊन सांगतो कोण कोण आहेत. विद्यार्थी आहेत का त्याच्यामध्ये? विद्यार्थी नाही. यवतच्या शाळेत जो प्रकार घडला होता, हां. कॉपी त्यामध्ये काय कारवाई झाली किंवा त्यातला काय निकाल राखून ठेवलाय? यवतमध्ये काय मुलांनी मास कॉपीचा तो प्रकार असं म्हणतात. परंतु त्यासाठी मुख्य नियामकाचा त्यामध्ये असणारा खुलासा, मुख्य नियामकाचा त्यामध्ये दिलेलं त्यानं जे काही दिलेलं आहे तो महत्त्वाचा मानला जातो. कोर्टातसुद्धा तो महत्त्वाचा मानला जातो. त्यामध्ये मास कॉपी आढळून आलेली नाही. मास कॉपीमध्ये जसंच्या तसं प्रत्येक विद्यार्थ्याच्या पेपरमध्ये पाहिजे तरच त्याला मास कॉपी म्हणतात. त्यामुळे यवतमध्ये असा कुठलाही प्रकार चौकशी हाती आढळून आलेला नाही. पुणे शहरात नावं नाही, विभाग सांगितलेले आहेत. 0% मध्ये पुणे 1, नागपूर 2, रिजनमधल्या पुणे रिजनमधला 1 शाळा, 1 कनिष्ठ महाविद्यालय आहे. नागपूरमध्ये 2 कनिष्ठ महाविद्यालय आहेत. औरंगाबादमध्ये 3 कनिष्ठ महाविद्यालय आहेत. मुंबईमध्ये शाखावाईज आहे हे विज्ञान, कारण हे असं सेपरेट करता येत नाही. 0% पोरं पासच नाही का तिथं? म्हणजे त्या शाखेचे विद्यार्थी पास नाहीत. फक्त ते जरा सविस्तर सांगा म्हणजे कन्फ्युजन होणार. त्यात कसं आहे, 12वीचा निकाल हा शाखावाईज असतो. काही कॉलेजमध्ये 3 शाखा असतात, काही कॉलेजमध्ये 1च शाखा असते, काही कॉलेजमध्ये 2 शाखा असतात, काही कॉलेजमध्ये 4 शाखा असतात. त्यामुळे आपल्याला कॉलेज वाईज करता येत नाही, ते फक्त स्ट्रीम वाईज करता येतं. स्ट्रीम वाईज म्हणजे सायन्समध्ये एकूण 17 कॉलेज असे आहेत की त्यांचा निकाल 0% लागला आहे. कला शाखेमध्ये 31 कॉलेज असे आहेत की त्यांचा निकाल 0% लागला आहे कला शाखेमध्ये. त्यानंतर कॉमर्स म्हणजे वाणिज्य शाखेमध्ये 21 कनिष्ठ महाविद्यालय असे आहेत की त्यांचा निकाल 0% लागलेला आहे. आणि व्होकेशनलमध्ये असं एक विभागामध्ये असं एक कॉलेज नाही तर त्यांचा निकाल 0% लागलेला आहे. नाही, त्यामध्ये प्रामुख्याने असं होऊ शकतो, त्या कॉलेजला जरी मान्यता असली त्या कॉलेजमध्ये फार कमी विद्यार्थी प्रविष्ट होतात. 2-4 सेल्फ फायनान्स कॉलेज असेल कदाचित ते, किंवा 4 विद्यार्थी असतील, 2 विद्यार्थी असतील, 5 विद्यार्थी असतील, 10 विद्यार्थी एवढेच कमी असतात. किंवा 2 विद्यार्थी असले तर विद्यार्थी परीक्षेला बसत नाही, त्याने अर्ज भरला असतो, प्रत्येक परीक्षेला प्रवेश होत नाही, म्हणून त्यांचा त्या कॉलेजचा निकाल 0% असतो. 100% मागाशी मी सांगितलं, 100%मध्ये सायन्स फॅकल्टीमध्ये 2369 कनिष्ठ महाविद्यालय आहेत. कला शाखेमध्ये 775 कॉलेज आहेत, त्यांचा निकाल 100% लागलेला आहे. त्यानंतर वाणिज्य शाखेमध्ये 1050 कनिष्ठ महाविद्यालय आहेत ज्यांचा निकाल 100% लागलेला आहे. आणि त्यानंतर व्होकेशनल म्हणजे MCVCमध्ये
139 कॉलेज असतील, 953 पैकी 139 अशी कॉलेज आहेत की ज्यांचा निकाल MCVC या फॅकल्टीमध्ये 100% लागलेला आहे. एकूण किती विषय आता तुम्ही जे सांगितलं ते स्ट्रीम वाईज होते, स्ट्रीम वाईज काही दोन्हीकडे असतील ते. सर 35% वाले किती 30 ते 35 सांगितलं, 0 ते 10 ते स्ट्रीम वाईज आहे. सर सवलतीचे गुण मिळालेले विद्यार्थी सवलतीचे गुण मिळाले म्हणजे स्पोर्ट्समध्ये 18,048 विद्यार्थी असे आहेत. त्यांचे 18048 18,048. त्यामध्ये पुण्यामध्ये 3,597, नागपूरमध्ये 1,690, औरंगाबादमध्ये 1,005, मुंबईमध्ये 4,024, कोल्हापूरमध्ये 2,121, अमरावतीमध्ये 1,449, नाशिकमध्ये 2,199, लातूरमध्ये 935 आणि कोकणमध्ये 1,028 असे एकूण 18,048 विद्यार्थी असे आहेत ज्यांना NCC स्काउट गाईड किंवा स्पोर्ट्स यामध्ये म्हणजे ग्रेस गुणांचा त्यांना फायदा झालेला आहे. ते 100% लिमिटमध्ये. हां हां बारावीचा निकाल यावर्षी कमी लागलेला आहे, परंतु दरवर्षीच्या तुलनेत मुलींचा निकालाचा जो टक्का आहे तो सर्वाधिक आहे. म्हणजे 4.59% निकाल हा मुलींचा वाढलेला आहे. एकीकडे 12वीचा टक्का घटलेला आहे, दुसरीकडे मुलींचा मात्र टक्का वाढलेला आहे. तर याचं नेमकं कारण काय आहे? यांना लक्षात घ्या, असं होत नाही. याचा आता काल UPSCचा निकाल आपण ऐकला. UPSCच्या निकालामध्ये सुद्धा पहिल्या क्रमांक 1, 2, 3 वर मुलींचीच बाजी आहे. त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे निकाल किती असू दे त्यामध्ये मुलींची टक्केवारी ही गेली सातत्यानं ही मुलींची टक्केवारी ही मुलांच्या टक्केवारीत नेहमी जास्त असते. त्यात एकूण किती निकाल घटल्याचा काही प्रश्न येत नाही. तुमचा निकाल 50% जरी लागला तरी त्यामध्ये मुलींची टक्केवारी उत्तरेची जास्त असते. याचा अर्थ सरळ आहे, मुली या सिन्सिअरली अभ्यास करतात. कारण 11वी 12वीच्या मुली आहेत त्या. आता मुलं काय करतात मी जास्त बोलत नाही. सर आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आहे. बऱ्याच पालकांना असं वाटत आहे की 10वी 12वीच्या परीक्षा बंद होणार आहेत. आपण त्याच्याबद्दल दिल्या आहे बातम्या बऱ्याचदा, पण तरी आता निकाल लागला आणि पोरं जे आता 10वीत गेलं असतील किंवा 12वीत गेले असतील किंवा जे 8वी 9वीला असतील तयारी सुरू करतात. म्हणून काय नक्की हा न्यू एज्युकेशन पॉलिसी हे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि चांगला मुद्दा हर्षने उपस्थित केलेला आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये 10वी आणि 12वी बरोबर 5वी आणि 8वीच्या सुद्धा परीक्षा घेण्यात याव्यात असं स्पष्टपणे उद्धृत केलेलं आहे. त्यामुळे 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा ह्या चालूच राहतील इथून पुढे सुद्धा. फक्त त्या परीक्षेमध्ये राज्य शासनाचं जर जे धोरण ठरेल त्याप्रमाणे परीक्षेच्या स्वरूपामध्ये काही बदल होऊ शकतात. परंतु 10वीची आणि 12वीची मंडळाची म्हणजे बोर्डाची परीक्षा ही नेहमीप्रमाणे चालूच राहील. त्यामध्ये कोणताही बदल सध्या होणार नाही. या वर्षीसाठी काही सूचना आल्या? या वर्षी आता नॅशनल NCF म्हणजे राष्ट्रीय अभ्यासाचा मसुदा केंद्र शासनाने जाहीर केला आहे. त्याच्यावर हरकती मागवलेल्या आहेत. तो फायनल झाल्यानंतर राज्य अभ्यासक्रम आराखडा म्हणजे SCF तयार होईल. SCFवर हरकती मागवल्या जातील. त्यानंतर SCRT मार्फत हा SCF फायनल म्हणजे राज्य शासनाने मंजूर दिल्यानंतर तो फायनल होईल आणि त्यानंतर ह्या SCFची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. जरी NEP लागू प्रत्यक्ष हे धोरण आहे, ह्या धोरणाची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू झालेली आहे. कारण धोरण आणि कायद्यामध्ये यात बदल असतो. कायदा ज्या दिवसापासून होतं त्याच्या त्या दिवसापासून लागू होतो, परंतु धोरण हे टप्प्याटप्प्याने लागू होतं. त्यानुसार टप्प्याटप्प्यानं हे धोरण ऑलरेडी लागू झालेलं आहे. म्हणजे 5-3-3+4 असंही धोरण आहे. या 5मध्ये पहिली 3 वर्षे पूर्व प्राथमिकची आहेत आणि 2 वर्ष पहिली दुसरी म्हणजे ज्युनियर KG ज्युनियर KG नर्सरी ज्युनियर KG सिनियर KG पहिली दुसरी ही पहिली 5 वर्ष. दुसरा 3चा टप्पा म्हणजे 3री 4थी 5वी. तिसरा 3चा टप्पा म्हणजे 6वी 7वी 8वी आणि चौथा 4चा टप्पा म्हणजे 9वी 10वी 11वी आणि 12वी. 5-3-3-4 याप्रमाणे NEP आहे आणि त्याप्रमाणे पूर्व प्राथमिक शिक्षण हे आता अधिकृत होईल आणि ते प्राथमिकला जोडलं जाईल. फक्त त्याचा अभ्यासक्रम हे सर्व शिक्षण विभाग ठरवेल. त्याप्रमाणे राज्य सरकार ते धोरण तयार करेल आणि धोरणानंतर
पूर्व प्राथमिक म्हणजे विद्याप्रवेश वगैरे ज्या योजना सुरू आहेत, ब्रिज कोर्स आहे, याप्रमाणे पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक ठराविक अभ्यासक्रम दिला जाईल. जसं आता पुण्यामध्ये किंवा महत्त्वाच्या शहरामध्ये प्रत्येक घराघरामध्ये किड्स प्ले ग्रुप वगैरे चालू आहे, त्याला ते आता अधिकृत पद्धतीनं सुरू राहील. फक्त एक मुद्दा त्याच्यातला आहे, एनईपी मध्ये सेमिस्टर पॅटर्न चा एक रेफरन्स आहे, तर परीक्षेचं स्वरूप एनईपी नुसार तसं काही आपल्या 10वी-12वीच्या परीक्षांचं होऊ शकतं? ज्यावेळी राज्य शैक्षणिक धोरण निर्माण म्हणजे निश्चित होईल, त्यामध्ये राज्यानं त्याला मंजूर दिली तर ज्याप्रमाणे राज्याचं धोरण ठरेल त्याप्रमाणे मंडळ त्याची निश्चितपणे कारवाई करेल. परंतु यावर्षीच त्याची कारवाई होणार नाही, म्हणजे येणाऱ्या 24 पासून ती कार्यवाही काय त्यामुळे होणार नाही. नाही असं काय नाही. 12वी 10वीचा आणि 10वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा राहणारच आहे. हो, राहणारच आहे. 10वीचा निकाल 10 जून पर्यंत जाहीर होईल. तारीख आम्ही निश्चित सांगू शकत नाही. तिन्ही विभागात तिन्ही विभागात 100% निकाल असलेले किती शाळा आहेत? तसं सागर करता येत नाही आपल्याला, कारण काही महाविद्यालयामध्ये चारी स्ट्रीम असतात, काही महाविद्यालयामध्ये 3 स्ट्रीम असतात, काही महाविद्यालयात 1 स्ट्रीम असते, त्यामुळे स्ट्रीम वाईज आपण निकाल करतो. यामध्ये असे काही कॉलेज असतील की तिन्ही स्ट्रीममध्ये त्यांचा निकाल 100% असू शकतो, असे काही कॉलेज असू शकतात, परंतु ते आम्ही अजून आयडेंटिफाय केलेले नाही. ओके, धन्यवाद. कोरोनाचा परिणाम हा मागच्या वर्षीपासून म्हणजे मागच्या वर्षी ज्यावेळी आपण परीक्षा घेतली शाळानिहाय केंद्र केलं होतं, तर त्यामध्ये कोरोनाचा परिणाम थोडाफार जाणवत होता. परंतु यावर्षी प्रत्यक्ष परीक्षेच्या कालावधीत किंवा शैक्षणिक वर्षामध्ये कोरोनाचा परिणाम दिसून येत नव्हता, परंतु निकालाचे इव्हॅल्युएशन केलं तर त्यामध्ये परिणाम दिसून येतो. यावर्षीचा पहिल्यांदा फुल फ्लेज आहे. मागच्या वर्षी कोरोनाचा परिणाम काही ठिकाणी, तर ते निकालामध्ये थोडंसं प्रतिबिंबित झालंय. निकालाची गुणवत्ता बघितली तर निश्चितपणे त्यात प्रतिबिंबित झालंय. मानसिकतेवर परिणाम थोडा दिसतो विद्यार्थ्यांच्या. नाही, आता मागच्या वर्षी आपण परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीत बोर्ड परीक्षा घेणारे निश्चित माहीत झालं होतं, त्यामुळे आपण मागच्या वर्षी परीक्षा घेतलीच, म्हणजे बरेच प्रकार घडले. आणि यावर्षी सुद्धा तर परीक्षा ही नियमित पद्धतीने झाली. यावर्षी आपण अर्धा तासाची पहिलं जे वेळ होता तो पण कमी केला. प्रत्यक्ष अर्धा तास आधी विद्यार्थ्यांनी यायला पाहिजे होतं, म्हणजे निकायक परीक्षेचं वातावरण योग्य पद्धतीने निर्माण केलं गेलं. आणि त्याप्रमाणे नियमित पद्धतीनं 2020 नंतर 2023ला ती पहिली परीक्षा अशी झाली की ती नियमित कोरोनाच्या इफेक्ट नंतर पहिलीच परीक्षा झाली की कोरोनाच्या इफेक्ट शिवाय झाली. परंतु विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचा विचार करता यामध्ये कोरोनाचा थोडाफार परिणाम जाणवून दिसतो. ठीक आहे, धन्यवाद. 95% जास्त गुण मिळाले आणि फक्त 35%. तुम्ही रिसेट परीक्षा घेतलेली आपली पहिले 10 मिनिटं एक कॉमन बाईट देऊन टाका. अरे आता काय, आता कॉमन बाईट झालाय सगळा. पहिले 10 मिनिटं मी असं व्यवस्थित करतोय आला होता. काय चाललंय नाही, आवाज येतोय ना. आवाज 2 मिनिटं चालेल सर. सारांश आणि निकालाची वैशिष्ट्य फेब्रुवारी-मार्च 2023च्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करताना मला मनस्वी आनंद होत आहे. निकालाची वैशिष्ट्य पाहता यावर्षी एकूण नोंदणी झालेली 12वीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांसाठी
14,28,194 विद्यार्थी एकूण प्रविष्ट नोंदणी झाले होते. त्यामध्ये 7,74,155 मुले होती, तर 6,54,039 मुली होत्या. त्यापैकी म्हणजे 14,28,194 हे रजिस्टर झालेले होते विद्यार्थी. त्यापैकी 14,16,371 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले म्हणजे प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 12,92,468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि उत्तीर्ण टक्केवारी आहे 91.25%. यामध्ये पुनर्परीक्षार्थींचा जो एकूण टक्केवारी आहे, निकालाची उत्तीर्ण टक्केवारी ती आहे 44.33%. तर नियमित परीक्षार्थी व पुनर्परीक्षार्थी यांचा एकूण विचार केला तर हे एकूण विद्यार्थी होते 14,64,073 म्हणजे प्रविष्ट झालेले. त्यापैकी रजिस्टर झालेले. त्यापैकी प्रविष्ट झालेले विद्यार्थी होते 14,51,954 आणि उत्तीर्ण झाले 13,08,243 आणि नियमित आणि रिपीटर म्हणजे पुनर्परीक्षार्थी यांचा एकत्रित विचार केला तर निकालाची टक्केवारी आहे 90.10%. आता राज्याचा शाखानिहाय निकाल विज्ञानचा आहे नियमित विद्यार्थ्यांचा विज्ञानचा आहे 96.09%, कला शाखेचा आहे 84.05%, वाणिज्य शाखेचा आहे 90.42%, व्यवसाय अभ्यासक्रमाचा आहे 89.25% आणि ITIचा आहे 90.84%. असा एकूण 91.25% राज्याचा नियमित विद्यार्थ्यांचा 12वीचा निकाल उत्तीर्ण झाला आहे. या निकालाची जर आपण वैशिष्ट्ये पाहिली तर यामध्ये हा निकाल गतवर्षीच्या निकालापेक्षा हा 2.97%ने कमी असला तरी 2020ची तुलना करता, कारण 2023ची परीक्षा ही 2020च्या परीक्षेप्रमाणे 100% अभ्यासक्रमावर आणि नियमित वेळेत झाली. म्हणजे त्याला विहित कालावधी म्हणजे 3 तास 2.5 तास 2 या विहित कालावधीमध्ये झाली प्रत्यक्ष पेपर आणि याचा विचार करता हा निकाल 0.59%ने वाढलेला दिसून येतो. या निकालामध्ये नेहमीप्रमाणे मुलींची उत्तीर्ण टक्केवारी या मुलांच्या उत्तीर्ण टक्केवारीपेक्षा 4.59%ने अधिक आहे. त्याचबरोबर कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक म्हणजे 96.01% आहे, तर मुंबई विभागाचा निकाल हा सर्वात कमी म्हणजे 88.13% इतका आहे. धन्यवाद. सह्याद्रीची उंची म्हणजे